जे आयोजक तुम्ही चेंज करू शकता. हरवल्या किंवा फुटल्यावर तुम्ही चेंज करू शकता. येस आणि मॅचच्या अगोदर तुम्ही कोणावर जर आक्षेप घ्यायचा तर आक्षेप घेऊ शकता, पण मॅच सुरू झाल्यानंतर तो अधिकार तुम्हाला दिला जाणार नाही याची दक्षता घ्या. या सूचनेकडे तुम्ही बारकाईने गांभीर्याने लक्ष द्या. बॅट्समॅनने जर चेंडू टोळवला आणि चेंडू जर फिल्डरला त्या गौतममध्ये दिशेनासे झाला तर बॅट्समॅन जास्तीत जास्त 4 धावा काढू शकतो. कंपल्सरी टार्गेट हा स्पर्धेचा नियम आहे आणि कोणत्याही खेळाडूवर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर मॅचच्या अगोदर तुम्ही तो घेऊ शकता. मॅच चालू झाल्यानंतर तुमच्या त्या आक्षेपाकडे कोणताही मात्र लक्ष पुरवलं जाणार नाही याची दक्षता घ्या. चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात होऊ द्या. अतिशय लाजबाब पर्व तिसऱ्यामध्ये समाजसेवक क्रिकेट, अतिशय चांगले क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे, सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये ज्याचे अतुलनीय अशी कामगिरी राहिलेले आमचे आदरणीय अक्षय म्हात्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्या समोर आहे. 30,000 प्रथम पारितोषिक, 15,000 द्वितीय पारितोषिक. चला दोन्ही टीमच्या 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावं ही विनंती करतो. आमच्या कॉम बॉक्समध्ये आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला प्लीज सेंडिंग यू द 12th मॅन टू जॉईन अस इन आवर कॉमेंट्री बॉक्स ॲज अर्ली एज पॉसिबल. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर तुमचे 12वे करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 5 ओव्हरची मॅच जाऊया पाहूया. अतिशय दर्जेदार क्रिकेट. अरेसे मैदान मागेश्वर मेंद्राजवळ हे मैदान सजलेलं आहे. बरोबर समोर पाहिलं तर एक वारे आणि ते खारे वारे नेहमी दिलासा देणार जातात आणि त्याचा स्पोक जो बॉलरला हे नेहमीच फलदार राहिलेला आहे. कारण वेगामध्ये दुप्पट वेगाने हा समुद्राचा खारी वारा हा गतीला गती देतो आणि त्या गतीमध्ये प्रचंड वेगाने गोलंदाजांना एक दिलासा हवा असं वेग मात्र प्राप्त करू शकतो बॉलर. ही स्वर्ण संधी हलके सेवा समुद्राकडून पश्चिमकडून वाहणारी पूर्वेकडे आणि तिथे मात्र थोडासा खेळताना मात्र बॅटरला कोण आहेत चंदन आणि दीपक वैद्य. चंदन स्ट्राईक आणि गोलंदाजा बाहेर घेऊन ठाणे विभागातील गावदेवी गोलशेतकडून साहेबाज. पहिला चेंडू जोरदार प्रास हवेमध्ये डाऊन द बॉल. लाजवाब पहिला झटका. पहिल्या चेंडूवर किमतीमान विकेट अर्थात चंदन बॅक इन टू द पॅव्हेलियन. जबरदस्त आदरा पहिल्या चेंडूवर गडी क्रमांक 72 सारसुळे 11 सारसुळे चंदन परतल्या 0 पहिला गडी. सहबाज गोलंदाजाला पहिला यश मिळाला. पहिलं यश काढून दिलेलं आहे शहबाज गोलंदाजाने गावदेवी कोळशेट त्या टीमला. 0 पहिला गडी बाद. अडखळी सुरुवात, खराब सुरुवात. अतिशय दर्जेदार फलंदाज, स्फोटक फलंदाज ज्याची ख्याती होती त्या स्फोटक फलंदाजांना पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. नाबी लावताना परतला चंदन तंबूच्या आसरेला आणि त्याच्या जागी इन ॲट क्रमांक 3 बरोबर सारसुळे 11 सारसुळे कडून खेळणारा कुशल मडवी. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॅकफुट वर जाणं तडाखा आल्या आल्या आपल्या बॅटीचा दणका दिला आणि चेंडूला स्वेल लेगल ओलांडून षटकाराने खातं खोलताना कुशल मडवी लाजबाब स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा शॉट चेंडू बॅकफुट वगळा सिविलेकच्या डोक्यावर मात्र हा षटकार. शेलके ना
राज पावसेसाठी एक पारितोषिक जाहीर झाले. या क्षेत्ररक्षकाला प्रत्येक झेलासाठी सौरभ शेळकेकडून रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लेफ्ट हँडना लाजबाब चेंडू, परंतु थोडंसं पिचिंग झालं, ते दिशा पाहिले, बाहेरचा करार दिला, एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावून मात्र धावसंख्या पुढे जाताना 7 वर आले षटकाराने खातं खोळलं कुशल मडवीने. लाजबाब बॅट्समॅन आहे, तंत्रशुद्ध फलंदाज, कित्येक फटके आपल्या भात्यात आणि त्या फटक्यांचा मात्र मनमुक्त हा संचार करतो जेव्हा मैदानामध्ये तो येतो बॅटिंगला. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा. डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर छेदून चेंडू मात्र सीमा पार चौकार खात्यात जमा केला कुशल मडवीने. 1 षटकार 1 चौकार. धावसंख्येला आकार देताना मैदानामध्ये कुशल मडवी. सारसोळे 11 सारसोळे या टीमसाठी 1 गडी बाद. धावसंख्या पोहोचते 11. आमचे जिगरी दोस्त ज्याने नेहमीच आम्हाला प्रेम दिलंय, ज्यांचा नेहमीच आमच्यावर विश्वास राहिला, ते देवांचं आगमन झालेलं आहे. देवा मित्रा, तुझं सरचे स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. काँग्रेस रबर बॉल चषक 2024 पर्व 3 मध्ये लाजबाब व्यक्तिमत्व, सुरेख असं गोलंदाज आणि आमचा जिगरी एकदम जवळचा मित्र. ज्याप्रमाणे नारायण जेवढा प्रेम देतो तेवढा देवाही आमच्यावर प्रेम करतो. या आमच्या जिगरी दोस्ताचं दोस्तीतला दुनियातला राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे तो देवा यांचं आगमन झालेलं आहे. देवा, तुझं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागत आहे. धावसंख्येमध्ये पुढे जाते 12 वर 1 गडी बाद. 0 वर 1. लाजबाब अबे फ्रॉम द बॉडी, चेंडूला फेकून दिलं, उडवून दिलं एक्स्ट्रा कव्हर. देखणा फटका बॅटमधून दीपक पैतीच्या 6 रन. सुरेख फटका, 2 षटकार. खऱ्या अर्थाने सहभाजनं विकेट घेऊन या ओव्हरची सुरुवात केली होती, शानदार. पण त्याच्यानंतर षटकार आला, वाईट चौकार, 1 आणि षटकार. धावसंख्या मात्र झपकन जाते 18 वरती. 5 चेंडूची समाप्ती, 5 ओव्हरची मॅच. ठाणे विभागातील गावदेवी कोळशेच्या विरुद्धामध्ये बॅटिंग करताना सारसोळे 11 सारसोळे पण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त, पण काय फटकेबाजी मैदानामध्ये. दीपक पैती असो कुशल मडवी. मिस्टर मिक्सो डाऊन द बॉल, साउथ डिसमिसल, सुपर कॅच. तू घेऊ का मी, गोलंदाजाला लांब ठेवलं, पण विकेट अखेरकार सिली मिड ऑफचं क्षेत्ररक्षण छान असं झेल टिपताना केली झाली दीपक पैतीची ते समाप्त. दीपक पैती बॅक इन टू द पवेलियन. गडी क्रमांक 2 बाद. देवाचं सरसे स्वागत आहे मित्र. 2 गडी बाद. धावसंख्या 18 वर. लाजबाब अशी फटकेबाजी, परंतु अवे फ्रॉम द बॉडी, मिस टायमिंग स्ट्रोक आणि तिथे सिली मिड ऑफ इनसाइड सर्कल शॉर्ट डिस्मिसलचा हा गडी मात्र बाद च्या रूपामध्ये बाद होताना दीपक वैती. पहिला गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवर चंदन सारखी शिकार केली होती. पहिल्या चेंडूवर ओव्हरची सुरुवात करताना सहबाज बॉलरने, त्यानंतर पहिल्या चेंडूवर विकेट बाद केला. शेवटच्या चेंडूवर गोड करताना विकेट घेतला. असे बरं पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या इथे आम्हाला सांगते 2 गडी बाद. सारसोळे 11 सारसोळे 18. धावसंख्या चांगली आहे, परंतु विकेट तेवढ्या लवकर पडलेले आहेत. ही थोडीशी चिंताजनक अशी गोष्ट आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकतो नारायणजी म्हात्रे, देवा, त्याच्यानंतर आमचे सहयोगी बंधू रोशनजी म्हात्रे सहयोगी मित्र आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा अतिशय दर्जेदार क्रिकेट काँग्रेस रबर बॉल चषक 2024 पर्व 3 मध्ये अतिशय देखणं क्रिकेट दाखवण्याचं ग्रामीण टेनिस क्रिकेट असे भोईर बंधू तेजस असेल, साहिल असतील, यांनी कमाल केले कालमध्ये. नेट आणि क्वालिटीचं क्रिकेट कालपासून दाखवताना ही जोडी प्रसाद पाटील यांचं सुरेख असं मंडप डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम. बॅकफुटवर शॉट ऑफचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द कव्हर, डीप कव्हर पॉइंट. जेव्हा क्षेत्ररक्षण फील करे तो आरामात सिंगल केली, परंतु खराब थ्रो, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि 1 होती तिथे 2 धावांना कन्वर्ट केलं. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. क्रमांक 4 वर मैदानात आलेला आहे प्रेम 2 फलंदाज पाहिलं. पहिल्या चेंडू स्वीकार केले 0 वर. सोनेरी भोपला घेऊन गेला चंदन तमुच्या आसरा. तदनंतर दीपक पैती चांगली फटकाबाजी करेल, पण ती आशा मात्र निराशेमध्ये परिवर्तित झाली. टप्पा पडल्याने चेंडूने घेतलेलं बलन आणि तिथे बीट केलं. स्विंग इन द बीज लाईन मध्ये नव्हतं. अवे फंद शरपच दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच मात्र बीट केलं बॅट्समॅन कुशल मडवीला. चेंडू गेला विकेटच्या पाठीमागे. डॉट. आपण पाहतो मॅच
अर्थातच गावदेवी कोळशेत आणि सारसोळे 11 सारसोळच्या विरुद्ध. गुडलँड टप्पा बॉल चेंडूला बॅकफुटवर दिशा दिली. कावकोनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फील करेल जर्सी क्रमांक 17 ज्याने गोलंदाजी अतिशय लाजबाब टाकले. तो गोलंदाज फील्ड करताना चेंडू फेकेल. अवघे सिंगल मात्र अजित घेते. धावसंख्या पुढे सरकते. पोहोचते 21 धावसंख्येवर. 21 वर 2 गडी. 5 ओव्हरची मॅच. दुसरं ओव्हर प्रगतीपथावर. राईट आर्म ऑफ द विकेट. बॉलिंग टाकताना अर्थातच कमल. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राने धावसंख्या हलकीशी पुढे जाताना अतिशय लाजबाब क्रिकेट आपण पाहतोय. औचित्य आहे आमच्या लाडक्या अक्षयचं, ज्याचा वाढदिवस त्यांचा औचित्य साधून राजीव स्पोर्ट्स अकादमी गोठवली आपल्या समोर. अंत पर्व तिसरं. बॅकफुटवर गेला. जोरदार प्रहार करताना काऊ करण्यामध्ये तोच गोलंदाज सट्टीक असे फिल्डिंग करताना सेबाज. लवली फिल्डिंग. 17 नंबर इज अ लकी नंबर ऑफ द बी डिव्हिलियर्स. इज लकी ऑफ द रिसेप्ट पंत. Stoneys is another 17 number of the lucky for the cricketer, and Sebas another lucky to 17 number. Superb. Right arm over the wicket. Low राहिलेला चेंडू दिशा देताना त्याला कन्वर्ट केलं. कट केला होता चेंडूला. ड्राईव्ह केलं होतं. 22 नंबर असलेला हा क्षेत्ररक्षण फील करेल. आरामात सिंगल घेतली फलंदाज कुशनने. धावसंख्या पुढे सरकते 24 वर. 1.5 चेंडूची झाली समाप्ती. बॅटिंग करताना आपण पाहतो सारसोळे 11 सारसोळे ठाणे विभागातील गावदेव कोळशेत येऊन आलेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आम्ही. या स्पर्धेदरम्यान लो फुल टॉस टायमिंग चुकलंय. चुकलेल्या टायमिंग वर रबर बॉल किती मोठा जातो याचं जिवंत उदाहरण पाहताना मिस टायमिंग शॉट. परत चेंडून ओलांडलं शिमेर व्यसनला. गगनाला मात्र व्यसन घालून षटकार. गगनभेदी षटकार. बॅटमधून येताना हा षटकार बरसला प्रेमच्या चरण. आकार देताना 6 धावेने धावसंख्या पोहोचवलेली आहे. सारसोळे 11 सारसोळी. 2 ओव्हरची झाली समाप्ती. आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीटेड. 15 धावांचे सरसेने 30 धावा आतापर्यंत स्कोर वरती. 30 वर 2 गडी बाद. पहिला चेंडू वर शून्यावरची स्वीकार केली. चंदनला परतवलं शहबाज या गोलंदाजाने. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर ओव्हरचा गडी बाद केला. फलंदाज दीपक वैती होता. अशा 2 स्वीकार पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यानंतर त्यानंतर मात्र धावसंख्येला आकार देणं चांगले पार्टनरशिप बीट केले कमल आणि प्रेमने. 1 षटकार 1 चौकार झाल्याने कमल खेळतोय वैयक्तिक 14 वर. त्याला साथ देताना 1 षटकाराने प्रेम खेळतोय 7 वर. माफ करा कुशल आहे. 13 ऑन द स्कोर बोर्ड. नवीन गोलंदाज वापरला जातो गावदेव कोळशेत त्या टीम कडून. अमित. सेबादनं पहिलं ओव्हर टाकलं. पहिल्याच ओव्हर मध्ये यशस्वी झाला. 2 विकेट बाद करताना खिंडार पाडण्याचं काम केलं होतं. ब्रेक थ्रू मिळून दिला. पण नंतर मग दुसरं ओव्हर घेऊन आला गोलंदाजी मार्कवर कमल. पण कमलने मात्र एकी गडी बाद न करता 11 धावा खर्च केल्या. 30 धावा 15 धावांचे सरसरमे आतापर्यंत प्रोजेक्ट स्कोर लावला तर 75 धावा. अलेख मात्र सांगतोय का 75 मध्ये या धावसंख्येने धावा जर काढल्या तर सारसोळे 11 सारसोळच्या टीमच्या नावावर 75 तब्बल लागू शकतात. कारण सरसरी त्यांची सागते. परंतु या दरम्यान गोलंदाजीने जर कमाल केली. एक 20 त्याने गोलंदाजी टाकली तर कमबॅक करताना 60च्या आसपास आणण्याचं काम कोण करू शकतो तो गोलंदाज. ती किम्या करेल काय गावदेव कोळशेत. जाऊया पाहूया. पहिला चेंडू तिसऱ्या ओव्हर मधला दिशा आहे चेंडू ऑफसाईडला सोडून जाणारा चेंडू. खराब दिशा. पहिला चेंडू वाईडने सुरुवात केली. गोलंदाजाचं नाव आहे बॉलरचं अमित. पहिला चेंडू खराब. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे वाढली जाते 31 वर. ओहो हो हो अजीब गरीब अंदाजामध्ये काय स्ट्रोक मारलेला आहे. जे जस्ट लाईक द हॉकी स्कूप शॉट. दॅट इज अ सुपर ओव्हर द फाईन लेग च्या दिशेने सिंगल फक्त मिळेल. पण पाहण्यासारखा स्ट्रोक कुशल मडवीच्या बॅट मधून सिंगल आली. सिंगलने धावसंख्या मात्र आकार घेताना सारसोळे 11 सारसोळे पोहोचते 32 वर. आदरणीय रमेशजी पवार यांचं आगमन होते. सरचे स्वागत आहे रमेशजी पवार. डीवा पाटील याला या ठिकाणी एक चांगले लेदरचे धडे तो मात्र देत असतो. एक चांगला प्रशिक्षक. खूप चर्चेमध्ये प्रशिक्षक. पण
ओ अनादर त्याचा तर लवली फ्लिक यार, जादू बरी कला आई मधून मोडलं, नुसतं मोडलं ना त्याला पाठवलं आउट ऑफ द पार्क ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स रन. सो स्वीट टायमिंग यार, कलाई मधली ही जादू दाखवताना. व्हॉट अ शॉट बाय कुशल मडवी. तडाखा दिला, स्कोर मात्र झपाट्याने पुढे जाताना टीमचा 38 धावा, 2 गडी बाद. तिसरं ओव्हर प्रगतीपर असताना अमित बॉलिंग मार्कवर पॉइंटने सुरुवात केली, सिंगल आली, नंतर धमाका लो फुल टॉस. दॅट इज अ लवली सुपरबली लेग अँड बॅट गॅदर व्हेरी वेल अँड लवली फ्लिक ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स पोचेरन. लाजबा फटका षटकार. 38 धावा, 2 गडी बाद, 0 1 गडी बाद. या अडखळी सुरुवानंतर स्वतःला टीमला सावरलं, त्याचं संपूर्ण श्रेय जाईल कुशल मडवी आणि प्रेमला. 2 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर सामन्याचे सूत्र मात्र घेतली अनुभवी बॅटर कुशल मडवीने. बॉलिंग मार्कवर आहे गोलंदाज अमित. पुन्हा एकदा जोरदार ब्लास्ट. अपॉलिगत काऊ कॉर्नरला मिड विकेटला छेदून गेलेला चेंडूला मात्र फेकून दिला षटकार. बॅकपोन 2 तडाखे, 2 ब्लास्ट. लाजवाब फटके. अवघ्या 2 चेंडू पण 2 षटकार आले. धावसंख्येला आकार देताना अनुभवी बॅटर नाम कुशल. षटकाराला 2 लागोपाठ 2 षटकार. काल लागोपाठ 5 षटकारची किमया केली अभि जोशीने. ऑफसाइड ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग हा टप्पा अपेक्षित आहे या बॉलर कडून कॅप्टनला. गावदेव कोळशे थोडासा मध्ये निराश. प्रदर्शन चांगलं राहिलं नाही आतापर्यंत बॉलरचा. त्या उमदीमध्ये कॅप्टन आहे, कोणता तर गोलंदाज मध्ये दिलासा देईल आणि वेगळ्या दिशेने आपल्या टीमला घेऊन जाईल. यामध्ये असुरलेला आहे का काहीतरी केले. चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ द फेस. 2.5 चेंडू आतापर्यंत टाकलेला आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी. 13 चेंडू मध्ये धावसंख्याला मात्र मी म्हणे निश्चित आकार आलेला आहे. त्याचा श्रेय जातोय 42 धावा, 44 धावा, 2 गडी बाद. फ्लाइट दिले बॅकफुट वर घेताना फ्लाइटला चुकला. मिस टायमिंग द स्ट्रोक. डाऊन द बॉल. सुपर कॅच. जरूर प्रणयने टक्कर दिली होती राजला, पण राजच्या हातून झेल सुटणं ही खरोखरच दुर्मिळ गोष्ट आहे. काय कॅच पकडली यार. मगर मिड मध्ये 2 पसामध्ये अवळलं चेंडूला आणि फलंदाज जो अतिशय घातक ठरवता त्या घातकी फलंदाजाला, रिस्की प्लेअरला सेल्फ करताना दिशेने मात्र पाठवलं डगआउटच्या. 200 रुपयाचं पारितोषिक राज पावसेसाठी. हे पारितोषिक आहे सौरभ शेळके कडून. शबास. 200 रुपये पटकवले तर झेल तेवढा देखणा घेतला. बिग स्पेन लेगला राज पावसे याने आणि त्याच्यासाठी प्रत्येक ज्याच्यासाठी सौरभ शेळकेने लावल्यात रोख रुपये 200 रुपये. पहिला विकेट 0वर. त्यानंतर दीपक आणि बऱ्याच चांगल्या भागीदारी असल्यानंतर फलंदाज बाद होतोय कुशल मडवी तंबूच्या आसऱ्याला. 3 गडी बाद. 3 ओव्हरचे खेळाची समाप्ती. स्कोर आहे 44 वर 3 गडी बाद. शांत क्रिकेट. कालपासून स्पर्धेला सुरुवात. काल 8 टीम मधून ऐरोली कोलिवाडा या टीमने आपली जागा फायनल मध्ये मात्र निश्चित केलेली आहे. पहिली टीम मधून आज पाहिलं तर 2 मॅचेस जिंकून रुद्र 11 मापे आपला दबदबा निर्माण करतात. सेमी फायनल हा प्रभास मात्र त्यांनी निश्चित केलेले आहे. सेमी मध्ये जागा बनवलेले आहे. बघूया अजूनही मात्र एक मॅच क्वार्टर फायनलची अजून बाकी आहे. कारण नेरूळ 11 नेरूळला बीट करताना गन्सुलेने पहिली मॅच जिंकलेली आहे. जो विद्यमान जो मॅच चालू आहे तर विजेता संघ लगेच 2 हात करेल गन्सुले 11. ती मॅच असेल 4 ओव्हरची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 44 वर 3 गडी बाद. टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिलं सारसोळे टीमला. ठाणे विभागातील गावदेव कोळशे टीमने. 4था ओव्हर पहिला चेंडू. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. लाजबाब बॉलिंग यार. टप्पा अचूकतेने टाकलेला पण बॅटची कडा घेऊन सरळ घोषांकी क्षेत्रात सिंगल मिळते. धावसंख्या मात्र 1ने 45 वर. 45 धावा, 3 गडी बाद. ज्या गोलंदाजाने कमाल केली 2 विकेट घेण्याचा कारनामा केला पहिल्या ओव्हर मध्ये सहबाज होत बॉलिंग मार. ही इज सेकंड अँड टीम 4th ओव्हर. वेट बॉलिंग यार. सुपर स्टेअर केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी सिंगल अर्जित केली. या स्ट्रोक वरती आलेला फलंदाज विराज तांडेल. नुकतीच अनिकेत जी म्हात्रे यांच्या वाढदिवस 1 जुलै आणि ती स्पर्धा अक्षरशः विराज तांडेलने आपले नावे केले होते. प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब त्याने मिळवला होता. इथे प्रेमच्या साथीला
No strike at the Viras Tandil. Now Prem strike. Great stroke here. What a flow of the perfectly leaped off the bat. You seek to the extra cover. Superb batting here. Class cricket चा दर्जेदार फटका. That is a fantastic footwork. नजाकत भरलेल्या प्रेमचं ते फुटवर्क पाहण्यासारखं. लुक ॲट दॅट यंगस्टर. व्हॉट अ शॉट यार. द कमालीचे फ्लो. बॅट कम्प्लिटली ओपन केली. पायानं बरोबर नेलं बॅट बॉल सरस मध्ये दिशा दिली थ्रू द एक्स्ट्रा कव्हर अँड दॅट इज मॅक्सिमम. चेरन ब्युटिफुल स्वीट टायमिंग च्या जोर प्रेमचा हा टेकना फटका. षटकार. धावसंख्या षटकार 52 52 धावा तब्बल स्कोर बोर्डती. इथे मात्र फलंदाज जशा तसं उत्तर देणार. अखेरकार ती विकेट शबाजने मिळवली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि त्याचा स्पेलमध्ये अखेरचा हा स्पेल टाकताना ओव्हर टाकताना आणखी एक झटका दिला. जो फलंदाज वेगळ्या दिशेने आपल्या विरोधामध्ये जात होता, विरोधात जाणाऱ्या फलंदाजांना अखेरकार मात्र सेव्हनच्या या बॉलने बीट करताना बाद केलं. त्याच्या खात्यात 3 विकेट. जे 3च्या 3 विकेट आतापर्यंत पाहिल्या 3च्या 3 विकेट 4 पैकी 3 विकेट सेहवाजने मात्र मिळवल्या. गुड बॉलिंग बाय सेहवाज. गावदेवी कोलसेट. 52 व 4 गडी बाद. हर्षल मडवी एका भावाने अतिशय दर्जेदार फलंदाजी केली कुशीरने. त्याचा छोटा बंधू येतोय हर्षल मडवी. बॅटिंग खऱ्या अर्थाने कारकिर्दीला गोलंदाज म्हणून नावावर उपास आला होता. नवी मुंबई प्रीमियर लीग पाहिलं तर 12व्या स्ट्रायकर च्या मध्ये पहिलाच पर्व इमेजिंग प्लेयर होऊन त्याने ओळख निर्माण केली तो हर्षल. लवली बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. लेफ्ट ऑन राउंड द विकेट. सिंगल फक्त मिळते. बॅटची कडा. त्याच्यानंतर गेलेलं घोषांकी क्षेत्रात बायचा इशारा आला. माफ करा. एक एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पाहिली तर 53. 53 व 4 गडी बाद. चौथं ओव्हर टाकताना आपलं दुसरं कोट्यामधल्या शेवटचं ओव्हर टाकताना सेहवाज. लवली बॉलिंग यार. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर आहे स्ट्राईकला हर्षल मडवी. व्हेरी गुड बॉलिंग. टप्पा घेतले वलन. लाईन मिस केली. ओव्हरची झाली चौथी समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 53 व 4 गडी बाद असा स्कोर आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सारसुळे 11 सारसुळे. अतिशय दर्जाचं क्रिकेट पर्व सीझन 3 मध्ये राजी स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली घेऊन येते आपल्या लाडक्या या व्यक्तिमत्वाला, आपल्या लाडक्या नेतृत्वाला अर्थात श्री अक्षय रमाकांत म्हात्रे यांचा वाढदिवस निमित्त एक आगली वेगळी भेट देताना अरेज गोटोली. त्याच्यामध्ये संपूर्ण मी राकेश पथेशांचा आभार मानेन. यंग बॉयचा आभार मानेन. 30+ आभार मानेन. जय भवन ग्रुपचा आभार मानेन. कोमांडा 11चा आभार मानेन. गावदेव ग्रुपचा आभार मानेन. कारण त्याने दिलेली साथ त्यासाठी पर्व 3 यशस्वीरित्या पार पडताना या हसमुख चेहऱ्याला एक आगली वेगळी भेट या क्रिकेटच्या या मार्फत दिली जाते. काँग्रेस रबर बॉल चषक 2024 पुन्हा जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे मी सरसे स्वागत करतोय. आणि जे जुळलेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनी मार्फत खेळ पाहताना त्याही लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा लागल्यात 53 व 4. 6 चेंडूचा खेळ बाकी. 4 मध्ये 15 धावांची अपेक्षा असेल का 15 निघू द्या 16 निघू द्या 70 मध्ये जमतेम जर गेला तर मॅचला वेगळं वळण पाहायला. गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे सारसुळे 11 सारसुळे. पण बॅटिंग कोटपर्यंत त्याला तोंड देते पाण्यासारखे आहे. तर बॅटिंग 3-4 फलंदाजी चालली तर मॅचला वेगळीच चुणूक येईल. एक चुरस निर्माण होईल. 6 चेंडूचा खेळ बाकी. अनामर्थ षटक टाकण्यासाठी राणा नितेश राणा इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं IPL मध्ये नितेश राणा इथे बेस्ट प्लेयर. स्लॉक स्वीप करण्याचा बेनला बराचसा ऑफसाईडच्या पुढे टप्पा ठेवला. बॅटची कडा लागल्यानंतर सिंगल अर्जित होते. सिंगलने 54 वर. 5 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वरती आहे. या वेळेला पाहिलं तर विराज तांडेल अनिकेत रमाकांतजी म्हात्रे यांचा वाढदिवस ही स्पर्धा आपले नाबी केलेला फलंदाज बॅटर बॉलर प्लेअर ऑफ द सिरीज बाय विराज तांडेल. स्लाइस केल्या चेंडूवर दिशा दिली. वाईट लॉंग ठिकाणी खराब क्षेत्राचा पुरेपूर फायदा घेताना अक्षरशः जिथे 1 होती तिथे 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाव मात्र खातात आपल्या टाकलेल्या. 2 ने बढोतरी देताना स्कोर पोहोचवलं टीम सारसोले 11 सारसोलेचा 4 गडी बाद. अब तक 56 धावा. डाऊन द लेग साइड. दिशा बघताना श्रेष पाटील आम्हाला सांगतायत का खराब चेंडू आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. 57 जाऊन पोहोचते स्कोर. शेवटचा उठ टाकताना राणा बॉलिंग मार्कवर गावदेव कोलशेट या टीम कडून
Left turn round the wicket. Slog shift miss timing to good fielding. Chance for the run out. But कुठेतरी थोडंसं आळस दाखवलं. आळसाचा पूर्णपणे फायदा घेतला. जिथे एक मात्र नव्हता आपण बाद होतो सरेंडर केलं होतं आणि तिथेच मात्र फायदा घेत खराब क्षेत्र फंबलिंगचा फायदा घेत सिंगल मिळवली विराट तांडेलवन. स्ट्राइक ऑन द डेंजरस मॅन हर्षल मडवी. राणा कमजिंग लेफ्ट हँड लपली बॉलिंग आहे सुपर बॉलिंग. डावखेरा गोलंदाजीने कमाल केली कारण नेरूळ जवळजवळ 110 पर्यंत पोहोचणार होतं घनसोली 11 पण डावखेऱ्या गोलंदाजानं 100च्या वर मात्र जाऊ दिलं नाही घनसोली 11 घनसोली टीमला. आणि आता पाहिलं राणाचा तो टिचून शहबाजचं ते 2 ओव्हर. डावखेरे गोलंदाज मात्र तापदायक ठरतायत उजव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या बॅटरसाठी. धावसंख्या आहे स्कोर आहे 59 4 गडी बाद. ओ ओ ओ नॅचरल बॅटची कडा गाफी ठेवलं. खरोखर कौतुक करावं लागेल गावदेवी कोलशेट टीमचा हा शेवटचा ओट टाकणारा स्लॉगिंग बॉलला राणा. लवली बॉलिंग यार. शेवटचा चेंडू या इनिंगचा शेवटचा चेंडू राणा घेऊन येईल. समोर आहे विराज तांडेल. जोरदार हेलिकॉप्टर नॉट प्रॉपरली ओपन द विंग डाऊन द बॉल. सुरेख जेल थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या वर मारण्याचा प्रयत्न अखेरकार अपयश. फलंदाज झाला शेवटच्या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवर राणाने मिळवली विकेट. फलंदाज बाद केलं विराज तांडेलला. 5 गडी बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 60 धावा 61 धावांचा टार्गेट समोर उभं करताना 5 गडी बाद 61 टू टार्गेट. 5 ओव्हरचा खेळ 61 धावांचा टार्गेट बरोबर 12.20 अशी सरासरी माझा आबादेत ठेवायला लागेल. जिंकणारा संख्या लगेच 2 हात करेल आणि ती मॅच असेल 4 ओव्हरची. चेंडू जर बॅटरने मात्र मारला आणि मारल्या चेंडू गवतामध्ये दिशेनासे झाला फिल्डरला तर 4 धावा जास्तीत जास्त बॅटर काढू शकतो. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. हाफ ट्रॅक वरती जर चेंडू टाकला तर हाफ ट्रॅक वरती टाकणारा चेंडू गोलंदाजाला पहिली माफी. नंतर मात्र दुसऱ्यावर तो प्रयोग केला बॉलरने तर कदाचित नो बॉल. हा नियम आहे स्पर्धेचा. पहिली क्षमा आहे पण तुझ्यानंतर त्या माफीला मात्र क्षमा नाही. 61 धावा 61 टार्गेट. ठाणे विभागातील नावाजलेली टीम आहे गावदेव कोलशेत. गोलंदाजाने कमाल करताना 3 विकेट प्राप्त केल्या. शहबाज गोलंदाजाने पहिल्या चेंडूने 0वर चंदन सारख्या या घातक फलंदाजानं भोपलाय फोडू दिला नाही. सोनेरी भोपल्यानंतर परतलं होतं तंबूच्या आसरा. षटकार त्यांचं वाईट 4-1-6 अशा प्रकारे पहिल्या 17 धावा खर्च करताना 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये शहबाजने मात्र काढून दिल्या गावदेवी कोलशेट टीमला. नंतर मात्र आपल्या कोट्यातील शेवटचं षटक तर आणखी एक विकेट घेतली. अशा प्रकारे 3 विकेट प्राप्त केल्या शहबाजने गावदेवी कोलशेट टीमसाठी. चांगली कामगिरी. 61 टार्गेट 12.50 इज आस्किंग रन रेट टू विन दिस मॅच गावदेवी कोलशेत. शुक्रवारी येते शुक्रवारी आता भी आहे नंतर भी आहे. चला स्पीडअप करा. मी विनंती करतोय. आमचे पाहुणे आहेत गावदेवी कोलशेत परंतु त्यांना दाद देईन. त्यांचा मी आवर्जून उल्लेख करताना त्यांना आभार त्यांचा मानेन कारण जवळजवळ 1 तास ते अगोदर आले होते पण कोणतेही मात्र त्यांनी अशब न घेता पहिली मॅच यांची होती पण त्याच्यानंतर नेरूळ आणि घनसोली ही मॅच त्यांनी प्रमोट करताना खेळू दिलं त्यासाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्स सो मच गावदेवी कोलशेत. कारण बरंचसं क्रिकेट नवी मुंबईच्या बाहेर ठाणे विभाग भिवंडी असो असं कित्येक ठिकाणी जाणारा खेळणारा गावदेवी कोलशेत आहे. त्याला माहीत असतं बरेच जे आयोजक असतात ते आयोजक समस्या मात्र समोर येते तेव्हा समोर येताना त्याला फेस करताना किती नाकेनऊ होतं हे जाणतो गावदेवी कोलशेत. आणि त्यासाठी मैत्रीचा हात देताना आपली मॅच नंतर ठेवून त्याने प्रमोट केलं नेहरू 11 घनसोली या टीमला खेळण्यासाठी. त्यासाठी त्यांचं धन्यवाद. 61 धावांचा टार्गेट. नुकतीच झाली स्पर्धा. अक्षयचे वडील बंधू
अर्थातच अनिकेतजी म्हात्रे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांची स्पर्धा अक्षरशः उपविजेता ठरलाय सारसोळे 11 सरसोळे. काय ती मॅच होती, काय फायनल होती यार. कारण दुय्यम संघ ब संघ खेळताना 1 चेंडू 6 1 चेंडू 5 आणि तिथे ब्लास्ट केलं होतं त्या नवख्या तरुणाने आणि शुभमने. काय अक्षरशः अनबिलिव्हेबल द फायनल मॅच. विघ्नेश षटकार आणि अक्षरशः मात्र पाय उचलत नव्हते कारण दुय्यम संघ बी टीमने आपल्याला बीट केलं. येत पचनी पडत नव्हतं सरसोले. पण क्रिकेट आहे ते अक्षरशः मध्ये पचवायला भाग पडला. कारण क्रिकेट असा खेळ आहे तो कधीही घात करू शकतो. होत्याचं नव्हतं करून ठेवणार तो फायनल आम्ही पाहिलाय. 1 जुलै जेव्हा आमच्या अनिकेत दादा म्हात्रे यांचा वाढदिवस ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती विराट तांडेना संपूर्ण टीमनं. पण अखेरकार तो 1 चेंडू 5 धावा ब्लास्ट and is unable finisher by Gotuli 11 Gotuli win this match. And is Gotuli I think कारण एकाच ठिकाणी 2 वेळा फायनल मध्ये कारण रामलीला मैदान गणेश रामलीला मैदान आणखी तिथे फायनल आणि ते फायनल खेळण्यासाठी त्यांचा मुख्य संघ मध्ये तिथे रवाना झाला आणि दुय्यम संघ आणि 2 हात करताना ती मॅच अक्षरशः फायनल गाजताना आपण पाहिले. जाऊ बॅक टू द क्रिकेट. विद्यमान मॅच 61 धावांचं टार्गेट समोर आहे. ठाणे विभागातील चेस करताना आपण पाहणार आहोत गावदेव कोळशेट टीमला अगेन्स्ट द सारसे 11 सारसोळे. आघाडीचे फलंदाज अमित आणि अमितच्या जोडीला आलेला आहे प्रणय. अमित ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर हर्षल मडवी. लवली पहिलाच इंटू द बॉडी लवली फ्लिक केलं स्पेन लेगून शतरक्षित सिंगलने खातं खोललं. अमितने खातं खोलून दिलं गावदेव कोळशेट टीमला. सावकाश गतीने सॉफ्ट हँडने फ्लिक केलं होतं स्पेन लेगच्या ठिकाणी. सिंगल अर्जित केली. खातं खोललं टीम आणि स्वतः अमितचं. बिन गडी बाद 1. खऱ्या अर्थाने खराब सुरुवात केली होती. 0वर 1 गडी बाद अशी सुरुवात होती पहिल्या इनिंग मध्ये. चंदनला बाद केलं होतं सेबाजने. फिरकेचा जादूगार ही ओळख निर्माण केली आहे. NMPL पर्व पहिलं. 12वे स्ट्रायकर स्वप्नील म्हात्रे यांची टीम या संघ मालकीच्या टीम मध्ये याच कोणाने अक्षरशः इमर्जिंग प्लेयर म्हणून ओळख केली. फुल लेंथ चेंडू लवली स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट डाऊन द बॉल सुपर जेल. डावकुरा फलंदाज प्रणयला मात्र चलत करताना पहिला विकेट आपल्या नावी करताना हर्षल मडवी. सुपर बॉलिंग यार. इनटू द ब्लॉक फ्लिक केलं होतं आणि तिथे डाऊन द बॉल मिड विकेटला एक छान अशी दिवार. ती दिवार मात्र भक्कम होती आणि भक्कम असल्या क्षेत्ररक्षणानं झेल अनोख्यांदा टिपताना प्रणयची खेळी केली ते समाप्त. 1वर 1 अशी स्थितीमध्ये जाताना 0वर 1 पहिल्या इनिंग मध्ये स्थिती होती. पण नंतर मात्र अतिशय दर्जेदार बॅटिंग कुशल मडवीने केली प्रेमला साथीला घेताना. 1 गडी बाद 1. जो जिंकेल तो लगेचच घनसोळे 11 घनसोळेवर खेळेल. 4 ओव्हरची मॅच. दर्जेदार खेळ पर्व 3. पहिले क्रमांक रोख रुपये 30,000. द्वितीय क्रमांक 15,000 अशी चालेल शृंखला पर्व 3 मध्ये. वाढदिवसाचा औचित्य साधून आपल्या लाडक्या अक्षयला भेट देताना या क्रिकेट रूपी टुर्नामेंटची अरेज गोटोली प्रेझेंटेड 2024. 1 गडी बाद 1 इन ॲट क्रमांक 3 वरती जाताना गावदेव कोळशेट टीम कडून बॅट्समॅन राणा लाजवाब बॉलिंग टाकताना अक्षरशः जिथे स्कोर जाणार होता 70-75 कडे त्याला आवरलं याच बॉलरने. पण आता बॅटिंग करताना स्ट्राईक वरती राणा बॅकफुट वर गेला. एक लाजवाब पडला डाऊन द बॉल. अनादर विकेट. बॅक टू बॅक 2 झटके. हर्षल मडवी ऑन द ट्रेक. पहिली शिकार प्रणयला 0वर. गोल्डन डकचा शिकार जसा राणा केला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ठेवला आणि झालं तिथे बिनलो. झाल्याला फाडता आला नाही. संजय सारखा एक सर्वोत्तम फिल्डर झेल टिपताना बेल्डन संजय. लाजवाब संजय मडवीचा झेल. डीप मिड विकेट डाऊन द बॉल. बॅक टू बॅक 2 झटके देताना हॅट्रिक वर मात्र येऊन ठेपला हर्षल मडवी. ही वॉन द हॅट्रिक नाव. 2 गडी बाद 1 अशी दयनीय अवस्थेमध्ये जाताना ठाणे विभागातील गावदेव कोळशेत पहिला चोट टाकताना फिरकेचा जादूगार. नवी मुंबई प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. कारण 2 लेग ब्रेक ना मात्र सवारलं त्याला निकाल आणलं. कोच होता प्रमुख रविकांत म्हात्रे आणि त्याच्यानंतर गुड्डू सा लेग ब्रेक आणि लेग ब्रेक मध्ये किती विविधता दिली त्याच्यानंतर कधी मागे पाहिलं नाही या गोलंदाजाने हर्षल मडवीने.
दॅट इज अ लवली बॉलिंग, व्हेरी गुड इम्प्रोव्हायझेशन. अँड त्याचा उदाहरण देताना कित्येक मात्र हॅट्रिक आपल्या नावे केलेत. आणखी एक हॅट्रिक आपल्या नावे करण्यासाठी सज्ज होतो, कारण बॉल घेऊन येईल हॅट्रिकचा हर्षल मडवी. नवीन बॅटर मैदानामध्ये जयेश. 2 गडी बाद 1 दयनीय अवस्था. 61 धावांचा टार्गेट. अडकली सुरुवात. क्रिकेट जरी सुरुवात खराब कधी उचले गेले सांगू शकत नाहीये. ग्रेट बॉलिंग यार, ग्रेट बॉलिंग. ओ माय गॉड, बॅटची कडा डेफिनेटली लागली होती, परंतु चूक झाली. दीपक वैद्य थोडा नाराज, कारण हॅट्रिकची विकेट आपल्या हातून निसटली. स्वतःला मात्र बदली केलं, विराजला आणलं त्या जागी. किती दुःख झालं दीपकला, कारण हॅट्रिक आपल्या मुले गेली दूर, राहिली पूर्ण होताना. लवली बॉलिंग यार, टप्पा रायझिंग झालेला, उचले गेलं. टर्न अँड द बाउन्स. सुपर बॉलिंग यार. हरभजन सिंग याची बरेचशी गोलंदाजी इथे मला दिशा आणि गोलंदाजी टप्प्याला मला थोडासा सोडून जातोय. वाईटची घोषणा केलेली आहे, पण दीपक विराट तांडेला काय तो स्पेन लेगला अंपायरला विचार, पण अंपायर सांगतोय का बॅटला लागलेलं नाही, चला जास्त वेळ घेऊ नका, मी विनंती करतोय. वाईट कॉल इज अंपायर. एक्स्ट्रा धाव मिळते. जिथे 2 गडी बाद 1 होती तिथे 2 गडी बाद 2. आता नावसंख्या मात्र धाव फळकावर. स्कोर ओढती गावदेव कोळशेत. लाजबाब बॉलर. या गोलंदाजाने बऱ्याचशा बॅटरच्या मनात धडकी निर्माण केली. येस, अनदर टर्न अँड द बाउन्स. सुपर बॉलिंग यार. हा चेंडू बऱ्याच वेळेला विघ्नेश मिळत नाही, कारण बाउन्सिंग त्याच्यानंतर लेग कटर अप कटर सेम स्टाईल होता रविकांत मोरेश्वर महात्रे. जेव्हा जेव्हा रवी आमच्या क्रिकेटमध्ये आम्ही त्यांच्या क्रिकेट टीम मध्ये खेळत होतो, असे घुसले चेंडू मात्र तो बऱ्याच वेळा टाकत आणि भंबरे उडाचा बॅट्समॅनची बॅटरची त्यापासून गोलंदाजी टाकता. ओव्हरची झाली पहिल्या सुरेख अशी समाप्ती. या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा 2 झटके दिले गावदेव कोळशेट टीमला हर्षल मडवीने. व्हेरी गुड बॉलिंग बाय हर्षल मडवी. सारसुले एलिमन सारसुलेसाठी 2 गडी बाद 3. स्थिती नाजूक आहे, पण क्रिकेट आहे, या आकडे बदलेवाला मात्र कधी वेळ बदलेल हे सांगू शकत नाहीये, कारण क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ आहे. सध्या स्थिती नाजूक, पण नाजूक मध्ये 2-4 फटके आल्यानंतर स्थिती कधी बदलली जाऊ शकते. ती अपेक्षा आहे जो डगआउट मध्ये, कारण त्याचे फलंदाज जे आहेत जयेश आणि आघाडीला अमित तो खेळतात त्यांच्या सामना केला 1 वर. आता स्ट्राईक वरती जयेश. नवीन बॉलर विराज उदय तांडेल. गोलंदाजा मार्कवर होते बाहेर घेऊन वैयक्तिक पहिले टाकण्यासाठी आणि सारसोळे 11 सारसोळे टीम कडून दुसरं टाकण्यासाठी. डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. ओ माय गॉड, आणू काय अंदाज माहित चेंडू. जयेशला अपेक्षा होतं, जयेशला वाटतं बऱ्याच प्रचंड वेगाने येईल. चेंज ऑफ द फेस. जादू केलेला चेंडू मात्र हाताळला पहिलाच चेंडू टाकताना. या ओव्हर मध्ये सुरुवात स्लोवरने जयेशला गाफील ठेवला. एवढ्या लवकर बदल करेल मात्र अपेक्षित नव्हतं, पण क्रिकेट आहे. यॉर्कर नंतर खऱ्या अर्थाने बॅट्समनला चकावणारा जर चेंडू कोणता जर स्लो वन डिलिव्हरी त्याची योजना केली तर चेंडू वापरला पहिला चेंडू टाकताना विराजने. विराज तांडेल राईट आर्म ओव्हर द विकेट. ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहूया. डायरेक्ट हिट, पर सुरक्षित बॅट्समॅन डायरेक्टली हिट केला होता. बॅकअप होतं, बॅकअपला चकून गेला होता. सरळ एक्स्ट्रा कव्हरचा बॅकअप करणं. बायची धाव इथं घोषित केली. 4 धावा 2 गडी बाद. नाजूक स्थितीमध्ये जाताना गावदेव कोळशेत 61 धावांचा टार्गेट. 5 ओव्हरची मॅच. दुसरं ओव्हर टाकण्यात टीम कडून आपलं पहिलं हाताळताना विराज उदय तांडेल ऑन द बॉलिंग मार्क. समोर मात्र आता येईल अमित जो आघाडीला आलाय. 3 चेंडू आतावर अमितने खेळलेत. अवघी एक धाव त्याच्या नावी. खेळायला लागेल. धावांचा ओघ गती वाढवायला लागेल गावदेव कोळशेट टीमला मॅच जिंकायची असेल तर. मिस टायमिंग स्ट्रोक सिली मिळवला. हर्षल मडवी ऑन द स्टँडिंग. गुड फिल्डिंग, नो रन. अनदर डॉट. 3 चेंडू आता आपण टाकलेत विराज तांडेलने. अवघी सिंगल मात्र खर्च केले. स्कोर आहे फक्त 4 वर 2. विराज तांडे कमजिंग बोर्ड राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा मात्र बीट केलं. कधी स्लो वन, कधी फुलेंचा चेंडू, कधी शॉर्ट ऑफ चेंडू, असे विविधतेने हा व्हेरिएशन आहे गोलंदाज विराज तांडेल. आणि एक गुण प्राप्त केले त्याने आपल्या ग्रेट क्रिकेटर फादर उदय तांडेल. ऑल टाइम ग्रेट ऑलराउंडर बाय उदय तांडेल. बॅकफुट वर जाताना सुरेख फटका हुक केला. फाईन लेग, लॉंग लेगला दिशा देताना अवघी सिंगल. हार्ड लेग मी म्हणेन अमित.
चांगला फटका शॉर्ट ऑफ आता बॅलन्स केलं स्टान्स परफेक्ट होता दॅट इज अ सुपर टायमिंग ऑफ द लॉंग लेग हुक पण अनफॉर्च्युनेटली सिंगल इज द्या घोषांक शब्द फक्त सिंगल अग्नी मिळते धावसंख्या 5 वर 2 गडी बाद 11 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा धावफलकावर नाजूक स्थितीमध्ये जाताना कोलशेत गावदे गतीमध्ये परिवर्तन कुठल्या टप्प्यामध्ये घेतलेले वलन बॅटला लागून चाटून आलेली ही सिंगल 2 ओव्हरचा खेळ येथे समाप्त अवघ्या 3 धावांच्या सदस्याने फक्त 6 धावा 6 वर 2 ओव्हरची झाली समजा 18 चेंडूचा इथून मात्र खेळ बाकी आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 55 धावा डबल 55 टू विन 55 धावांची आवश्यकता अतिशय दर्जेदार क्रिकेट प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द मॅच परेश म्हात्रे यांच्याकडून पुरस्कार दिले प्रत्येक मॅच साठी कैलासवासी जयराम दत्त म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅच साठी पुरस्कार दिले जातात त्यांचा शतशः आम्ही आभारी आहोत बेस्ट बॅटर इन दिस सिरीज क्लास क्रिकेटचा एक दर्जेदार कट दॅट गुड्डप्पा विश्वनाथ इज अ लेट सुपरबली कट डीप कप पॉइंट वरून येतो पॉइंटच्या ठिकाणी फील करे क्षेत्ररक्षण अवघी सिंगलने समाधान मानलं जयेशने नाव स्ट्राईक अमित कडून अपेक्षा आहे आता 17 चेंडू आणि 54 धावा 17 गेंदे 54 रन बॅकफुट वर कडक चाबूक शॉट वा वा दिलखुश बॅकफुट वर गेला जागा बनवला आणि जागा बनवताना दॅट इज अ लवली अट्रॅक्टिव्ह देखणा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये या मला खूप सन्मान आहे त्या सन्मानित फटक्याची पेशकश केली चाबूक शॉट ओव्हर द कव्हर पॉइंट अँड चरण सो ब्युटिफुल टायमिंग बाय अमित चरण या फटक्यांची आवश्यकता आहे गावदेवी कोळशेट टीमला धावसंख्या षटकार घेऊन जाते 13 वर 2 गडी बाद 13 लॉस ऑफ द 2 विकेट बॉलिंग मार हर्षिल मडी कमिंग बॉल टू अमित क्विकर अतिशय जलद गतीने चालले फुल टॉस लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह केला सिंगलचं कन्वर्ट दुसऱ्या धावामध्ये करताना 2 धावा मिळाल्या षटकार 2 धावा हे अपेक्षित आहे अमित कडून डगआउट मध्ये कॅप्टनला गावदेव कोळशेत थोडासा आकार येतो धावसंख्या आणखी 2 ने पुढे जाते 15 वर आता इथून बनवायचे आहेत बरोबर 52 राईट मोर द विकेट फ्लाईट देताना कुठेतरी तो दिशा मात्र कुठेतरी विसरला होता पिचिंग ऑफ साइड ऑफ सम इज अनदर वाईट एक सिंगल मिळते 16 धावा लागते तिसरं वर टाकताना आपलं दुसरं हर्षल बडवी बॉलिंग मार हे कमिंग बॉल टू द अमित ओ ग्रेट बॉलिंग यार व्हॉट अ लवली फ्लिपर यार दरारा निर्माण करणार व्हॉट अ लवली फ्लिपर इज एक्झॅक्टली इज अ डाऊन टू स्टेप ऑफ द बॅट्समन सुपर बॉलिंग क्लास क्रिकेटचा दर्जाचा घातक चेंडू लवली ही विविधता आहे हा बराचसा क्रिकेट शिकले नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व असताना ग्रेट कोच रविकांत म्हात्रे आणि गुड्डू वाशी बॉयज 11 मास्टरी सुपर बॉलिंग ही विविधता गुडने टप्पा त्याने घेतलेलं भलन आणि तिथेच मध्ये लाईन मिस केली जागच्या जागेच कडे 2.5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील धावसंख्या आहे केवळ 16 लक्ष्य 61 धावा दूर चाललेली मॅच त्याला कोणता बॅट्समन जवळ केल त्या आशेमध्ये चातक प्रफाने डगआउट मध्ये सर्व त्यांचे सहकारी कोणता बॅट्समन आहे जो आपल्याला जो गेलेला मॅच जवळपास आणेल आणि वेगळा मॅच आपल्याला मात्र घेऊन जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवेल हे प्रतीक्षक सध्या तरी आहे गावदेव कोळशेत का असू नये कारण त्यांना माहित ताकद अमितची त्यांना माहित आहे ताकद जयशी का कधी मात्र ते मॅचला वेगळं वळण देऊ शकतात टर्न ऑफ द मॅच ही अपेक्षा आहे हा भरोसा आहे विश्वास हा शब्द खूप मात्र श्वास रोखून ठेवतो तर श्वास रोखून आतापर्यंत गौरव आहे त्यासाठी विश्वास आला तर श्वास मात्र मोकळं करेल त्या 2 पैकी कोणता बॅट्समन मात्र फ्रंटवर जाताना घुसून घेईल यासाठी मात्र खेळ पाहावा लागेल बॅकफुटवर जाताना चांगला फटका दर्जेदार फटका बीट करताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिला टप्पा चेंडू सीमा पार 4 रन चौकार हाताना ओरची गोड सोबत करताना चौकार एक दिलासा देऊन जातो अमित साठी एक दिलासा मिळून देतो टीम गावदेव कोळशेट साठी 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 धावांना उत्तर देताना 20 वर 2 गडी बाद इथून 12 चेंडूचा खेळ बाकी 12 चेंडू मध्ये आता तब्बल 41 धावा बरोबर ना 12 चेंडू 41 धावा काय होऊ शकतं क्रिकेट आहे बरेचसे आकडे आम्ही पाहिलेत 44 धावा सुशांत मुकादम कासर वडवली श्रीकृष्ण दिवा मोकल्या गेल्यात त्यानंतर आपण किरण म्हात्रे केतन म्हात्रे चा भाऊ श्री गणेश रामलीला मैदान अगेन्स्ट द
कुमार 11 तुर्वे ती मॅच अक्षरशः गेली होती 12 चेंडू 45. पण किरणने कमाल करताना केतनला मागे सोडलं आणि त्याला खडे खडे करताना त्या भावाच्या समोर काय खास खेळ केला. लवली बॉट ओळीने 5 षटकार आणि गेलेली लढत वाकलन टीमला त्याने किरण म्हात्रेने जिंकून दिलं होतं. हे आकडे असतात, ते आकडे कधी बॅट्समन मातल्या आपल्या आवाक्यात आणू शकतो जोरावर विश्वासाच्या. एक अतुलनीय कामगिरी करावी लागते. तीच आठवण मात्र कोरून जाते मनामध्ये. ती आठवणी कायमस्वरूपी जतन ठेवतो प्रत्येक प्रेक्षक. 12 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 41 धावा. 12 गेंदे 41. गुफरान खान अनुभवी सर्वात एक्सपिरियन्स बॉलर. golden hand of the ball team. Gufran Khan comes in to left and over the wicket. Low full toss. Ho ho ho! Over the long off is a class. टायगर अभी जिंदा आहे. जयेशने दाखवलं मॅच सोडणार नाही. बराचसा जो प्रवास आहे जवळ 35 किलोमीटर 30-35 किलोमीटर आम्ही उगाच चालू नाही, काहीतरी घेऊन जाऊ, काहीतरी देऊन जाऊ नवी मुंबईकरांना. त्यासाठी खेळ तर खेळावाच लागेल. एवढ्या सहजतेने गुडघे टाकणार नाही हा सांगणार षटकार. क्लास सुपर स्ट्रोक ओव्हर द लॉंग क्लिअर केली हा षटकार. साधावा आकडे बदलतील समीकरणचे. लेफ्ट हँड ओ हो प्रेशर प्रेशर इज अ प्रेशर ऑन द बॉलर. षटकार खाल्यानंतर प्रेशर आलं. वाईट कॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे जाते 27 वर. 27 एक्झॅक्टली ऑन स्कोर बोर्ड. टार्गेटचे 661. लेफ्ट हँड ओव्हर द बॅक गुफरान तुजेश. आणखी एक दर्जेदार फटका अवे फ्रॉम द बॉडी होता दूरवरून. डाऊन द बॉल. सुपर कॅच. हर्षल मडवी टेकन द कॅच. एंड ऑफ द इनिंग ऑफ द जयेश. ए बॅक परत जयेश. कॉट मिड विकेट विजन एरिया बाय हर्षल मडवी. बॉल बाय गुफरान खान. षटकार वाईट. त्याच्यानंतर शॉर्ट ऑफचा चेंज ऑफ द बेस्ट. स्लो वन लेग ब्रेकर. ब्रेक देताना ब्रेक मात्र मिळाला नाही, पण ब्रेक थ्रू मिळून देताना आपल्या स्वतःसाठी एक विकेट अर्जित केली. बाद करताना जयेशला गडी क्रमांक 3 बाद होते. जयेश परतला. एक षटकाराने थोडस जादू केली होती. थोडीशी गडबड खळबळ माजवली होती, परंतु तो आनंदामध्ये जास्त टिकू देताना झेल मात्र द्यायला भाग पडला हर्षलच्या हाती. ही विकेट गुफरानच्या हाती. गडी क्रमांक 3 बाद. 3 गडी बाद 27. इन ऍट क्रमांक 5 वरती अक्षय गावदे कोळशेत कडून. अक्षय चांगला फलंदाज, धुआंधार फलंदाज प्रसिद्ध आहे गावदे कोळशेत म्हणून. बरंचसं याच्या इनिंग एक दर्जेदार इनिंग स्फोटक इनिंग पाहिलेले आहेत, पण इथे खेळवायला एकसंच टार्गेट 27 बनले आहेत. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओहो सुपरली हपवली घेता करता हर्षल वरती मस्तक देऊन दस्तकावरती मिळवला चेंडू. मिळाला षटकार. सुपर स्ट्रोक यार. हपॉल चेंडू परफेक्टली टॉप ऑफ द बॅट अँड लॉफ्ट ओव्हर द कॉर्नर अँड मिड विकेट फॉर 6. आल्या आल्या षटकाराने आपली जादू दाखवली. आपला खरा कर्तव्य दाखवताना षटकार. सुपरस्टार धावसंख्या मात्र साने भरारी घेते. 33 धावा. 4थं ओव्हर आपलं पहिलं टाकताना गुफरान खान बॉलिंग मार्क. इथे सबमरीन डिलिव्हरी. बॅटला लागल्यामुळे 2 हात आला होता दीपक पैती, परंतु येताना कुठेतरी पडण्याची जी क्षमता होती 2 फलंदाजाच्या दरम्यान. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय अक्षय अँड अमित. अँकर इनिंग खेळताना दिसतोय. अजून मात्र ग्रीप ठीक करताना माती चोळलेली आहे. माती चोळताना ती माती थोडीशी चिकट असल्याने आपल्या पॅन्डीवरती जे शॉट आहे ते शॉट मध्ये घसरेले 2 पाय आणि पुन्हा मात्र पकडली ग्रीप. ऑफसाइड खराब चेंडू अवे फ्रॉम द ऑफसाइड ऑफ द वाईट +1. एक्स्ट्रा 2 धावा मात्र मिळतात. गावदे कोळशे पोहोचते 2 धावाने पुढे. पोहोचते 35 वर. 35 धावा. धावकर एक्स्ट्रा धावांचा टार्गेट 36 धावा. माफ करा दिलगिरी व्यक्त करते. 36 इथून बनवायचे आहेत समीकरण जिंकण्यासाठी 25 धावा. 25 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडू आणि 25 धावा. मॅचला वेगळं वळण दिले. मॅच जवळपास रंगतदार अवस्थेत आणण्याचा कारनामा केलाय. 8 चेंडू 25 धावा. ऑफसाइड ऑफ सम कडक बॉलर बीट टू द बॅट्समॅन. 1 धाव मात्र मिळते. आणखीन एक सिंगल अर्जित केले. समीकरणचे आकडे बदलतात. आता मात्र 6 चेंडू मध्ये 24. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. बॅट्समॅनने मारलेला चेंडू गवतात गेला आणि तो फिल्डरला जर दिसला नाही तर जास्तीत जास्त बॅट्समॅन 4 धावा काढू शकतो. कंपल्सरी टार्गेट आता 7 मध्ये 24.
शेवटचा चेंडू यावर मोदी गुफरांकर बॉलिंग मार्कवर समोर आहे आघाडी आलेला तो अक्षरशः मात्र पाय रोवून घट्ट पडून उभा आहे 7 मध्ये 24 7 गेंदे 24 रन 7 ball remaining 24 runs required deep extra cover long on long off Gufran left hand over the wicket oh change of the face काढलेले चेंडू 2 वेळा मात्र दीपक पैतीला बीट करताना विकेटच्या पाठीमागे खरा प्रदर्शन गणेश आहे गणेश मडवीने केलेली चूक 2 धावा मिळतात ओव्हरची झाली 4थी समाप्ती 4 ओव्हरचा खेळ संपलाय 4 ओव्हरच्या समाप्त सिंगल मिळाली आता 6 मध्ये 23 धावा 6 गेंदे and 30 रन 6 चेंडू 23 धावा या स्पर्धेसाठी मालिकेवीर अमित पाटील यांच्याकडून आलेला आहे स्पॉन्सर केलेला आहे कैलासवासी राजाराम चाऊ मात्रे यांच्या स्मरणार्थ थँक्यू सो मच अमित पाटील त्याचबरोबर उत्कृष्ट बॉलर हे रोहित मात्रे यांच्याकडून आलेला आहे पुरस्कृत झाले कैलासवासी जिजाबाई धर्मा मात्रे यांच्या स्मरणार्थ थँक्यू 6 गेंदे 23 रन 6 चेंडू 23 धावा कॉन्सन्ट्रेशन मानसिकता काय असेल फिजिकल माइंड काय सेट होते ते पाहायला लागेल कारण आल्या आल्या आपल्या नावाला लौकीला साजा षटकार टोकून ते सिद्ध केले अक्षयने काही करू शकतो जे केलं होतं आम्ही पाहिलंय स्वर्गीय संजय अंकल पाटील चषक दॅट इज अ लवली स्ट्रोक 6 चेंडू 23 धावा विजय पावलेच्या विरुद्ध ऋषी दादा वैद्य काय केलं होता हाच आकडा ऋषी दादाने मानसिकतेच्या जोरावर फायर केला होता कडक स्ट्रोक लाजवाब स्ट्रोक भिरकावंदेला गगनाला चुंबन घेऊन षटकार ओव्हर द मिड विकेट रन मॅच अजून संपलेली नाही कारण मॅच रंगामध्ये आणण्याचा माझा निश्चय व्हॉट अ शॉट बाय अक्षय 6 रन सुपर स्ट्रोक आकडे बदलले होतात जिथे 6 मध्ये 23 होता आता 5 मध्ये 17 धावा व्हॉट अ मॅच यार कडक मॅच दिशेने जाताना काय खेळलाय पहिल्या आल्याला षटकारण खातं गोळलं पुन्हा एकदा जसं स्ट्राईक मला लगातार दुसरा षटकार बॅट पण बरसताना व्हॉट अ लवली बॅटिंग बाय अक्षय 5 मध्ये 17 5 गेंदे 17 बॉलिंग मार्कवर चंदन ओ मिस टायमिंग स्ट्रोक गतीमध्ये परिवर्तन पहिल्या चेंडू बॅटिंग करताना घोर निराशा पहिल्या चेंडूवर बाजने केलं होतं तो चंदन बॉलिंग मार्कवर 4 चेंडू 17 धावा 4 गेंदे 17 रन व्हॉट अ मॅच डीप कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डीप कव्हर कॉर्नर डीप स्क्वेअर लेग व्हेरी क्लोज अप शॉट मिड विकेट अँड व्हेरी क्लोज अप शॉट अप सिल मिड ऑफ 4 चेंडू कधी प्रेशर आहे पहिल्या जो षटकार तदनंतर गतीमध्ये परिवर्तन सिंगल घेतली नाही गुड फिल्डिंग वर शॉट मिड विकेट विजन एरिया 4 चेंडू 17 धावा 4 गेंदे 17 रन बॉलिंग मार्कवर चंदन ओ हवेमध्ये चेंडू डाऊन द बॉल अँड द एंड ऑफ द इनिंग आता मात्र प्रत्येक चेंडू मागे षटकार 3 चेंडू आणि 17 कारण नियम तसा सांगतोय का कंपल्सरी टार्गेट मी घनसोळे 11 टीमचा कॅप्टनला विनंती करेन का टॉस साठी आपण हजर राहायचं आहे 3 चेंडू आणि 17 धावा अक्षय कडून अपेक्षा होती पण आल्या आल्या अक्षयने ते दाखवूनही दिलं होतं का मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही चांगला प्रयत्न केला पण अखेरकार ती विकेट मात्र आपल्या नाभी केली चंदनने व्हेरी गुड बॉलिंग व्हेरी गुड कमबॅक ज्या बॅट्समन जो उतरतो राज पावसे याने फिल्डिंग मध्ये कमाल करताना सौरभ सेळके याचे 200 रुपयाचे पारितोषिक मात्र मिळवले स्क्वेअर लेगला छान असा झेल टिपताना इथे जादू जर केली तर राज पावसेचं नाव मात्र नवी मुंबईच्या प्रत्येक जे प्रेक्षक आहे ते मनामध्ये कोरलं जाईल कारण ती मॅच खूप कठीण आहे अवघड मॅच आहे अवघड मॅच बरेचसे मोजकेच बॅट्समन सोपं करतात त्या मांदेळ्यामध्ये त्या पंक्तीत जाऊन बसेल का राज पावसे कारण 3 चेंडू आणि 17 धावा कठीण कामगिरी जी सुलभ करतो तोच मात्र नेहमीच सातत्याने मनामध्ये घर करून निर्माण करतो बॅट्समन राज पावसे ऑन द स्ट्राइक 3 गेंदे 17 रन बॉलिंग मार्क चंदन डाउन द लेग साइड खराब दिशा वाईट कॉल अंपायर पण फलंदाज मात्र बाद सिंगल मिळेल पण फलंदाज बाद 3 चेंडू आता 16 आता 2 षटकार 1 चौकार आला ना तरी मॅच मात्र घेऊन जाईल गावदेवी कोळशेत कारण 16 धावांची आवश्यकता
जी कामगिरीसाठी मात्र पाठवलं होतं, पण ते कामगिरी जरी कळता नाही परंतु स्ट्राईक त्याने ज्याला चेंडू फुटबॉल सारखा मात्र दिसायला लागला तो अमित आहे. चला मयूर 3 चेंडू आणि 16 धावा. मिस ट्रायमिंग स्ट्रोक सॉफ्ट डिसमिसल कॉट चंदन जो चिंगमासारखा जो फेविकिल सारखा चिपकला होता अखेर ती विकेट आपल्या नावे केली चंदनने. आघाडीवीर अमित परततोय तंबूच्या आसरेला. इथून कठीण आहे प्रवास गावदे कोळशेत, पण काय होऊ शकतं. क्रिकेट आहे. 1 मध्ये 17 निघाले आहेत. 3 चेंडू 30 निघाले आहेत. इथे 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 16 धावा. काही होऊ शकतं. चूक केली तर काही होऊ शकतं. लफडा चषक मध्ये आपण पाहिलेलं आहे ती मॅच जिथे 1 चेंडू 10 धावा, त्या 10 धावा निघाल्या आहेत. 2 चेंडू मात्र 16. काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जाणार तिथे भविष्यवाणी करणं कोणत्याही कॉमेंटेटर समालोचा मूर्खपणाचा ठरवेल. इथे 2 मध्ये 16 धावांची आवश्यकता. दोघेंचे 16 रन. बॉलिंग मार्क पर चंदन. बॅटिंग मध्ये विशेष चमकदार अशी कामगिरी करू शकणार, पण बॉलिंग काय चाललेली आहे. सुपर्ब इन द परफेक्टली ब्लॉक. नाईस बॉलिंग, नाईस बॉलिंग. 1 मध्ये 16. इथे सर्व ज्या आशा होत्या त्या आशा मात्र निराशामध्ये परिवर्तित होतात का 1 चेंडू आणि 16. नवीन बॅट्समन आहे खेळण्यासाठी सहबाज ज्याने 3 विकेट आपल्या नावे केले, पण बॅटिंग साठी 1 चेंडू आणि 16 धावा. इथून प्रवास हार्डलक मी म्हणेन गावदेव कोळशेत चौकाराला जवळजवळ 11 धावाने या अंतराने मॅच मात्र सिंगल मिळते. 14 धावाने जवळजवळ मॅच ही जिंकले मी म्हणेन सारसोली टीमने. हार्डलक गावदेव कोळशेत. पण मी तारीफ करेन कारण 1 तास त्यांनी उशिरा येणाऱ्या टीमला मात्र त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी दिली. त्याचा श्रेय जाईल त्यांच्या खिलाडूला. या खिलाडूबद्दल जेवढं तुमचं कौतुक करावं गावदेव कोळशेत तेवढं कमी असेल. थँक्स सो मच. इथे ऊन आपण उपस्थित केले, चांगला खेळ केला, खरं दाखवली. त्यासाठी मी श्री अक्षय रमकांतजी म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. अरेच गोठवलेकडून तुमचे शब्दाशः आभार मानतोय. चला नेक्स्ट मॅच. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे त्या अगोदर प्लेअर ऑफ द मॅच प्रत्येक मॅच साठी सामनावीर कैलासवासी जयराम दत्तू म्हात्रे हे पारितोषिक केले परेश म्हात्रे यांच्याकडून पुरस्कृत केले. तर मॅच प्लेअर ऑफ द मॅच ठरले मॅच मध्ये